आप की अदालत मध्ये सोनू निगम यांच्यावर आरोप आहे की हे कन्फ्युज्ड असतात. सोनू, तुमचे बालपण बघत होतो, लहानपणी टॉपर होते क्लासमध्ये, सायंटिस्ट बनायची इच्छा होती, कन्फ्युज्ड होऊन सिंगर बनलात तुम्ही. यामध्ये कन्फ्युजनची गोष्टच नाहीये सर. हे प्रत्येक विद्येमध्ये पारंगत होणं समजलं जातं. जेव्हा एखादा माणूस की तुम्ही पहिले अभ्यासामध्ये जेव्हा मी शिकत होतो, तर माझा क्लास फेलो इथं बसलाय माझा कैलाश. त्याला माहिती आहे की मी अभ्यासामध्ये किती हुशार होतो आणि मी किती त्यामध्ये अभ्यासामध्ये व्यग्र असायचो. अभ्यास. पण त्याचबरोबर मी स्पोर्ट्समध्ये देखील चांगला होतो आणि गाणं माझे वडील, माझी आई यांच्यामुळे मला मिळालं होतं. तर मी गाण्यासाठी पण मेहनत करायचो, रियाज करायचो. एक वय आलं जिथे मला वाटलं की ओ माय गॉड, आय वॉन्ट टू बी सायंटिस्ट. मला शास्त्रज्ञ बनायचंय. आणि मी प्रत्येक सायन्सला आजपर्यंत मी डिस्कव्हरी सायन्सला बघत असतो किंवा मी युट्यूबवर जात असतो, काही ना काहीतरी नवीन माहिती घेत असतो. तर आजही माझं क्रेज सायन्सकडे, खास करून फिजिक्स बाबत संपलं नाहीये अजून. परंतु गाणं जे होतं ते एक थोडंसं एक वेगळं लेवल. कोणी बनवले सिंगर तुम्हाला? सिंगर बनवले जात नाहीत, सिंगर जन्माला येतात. मी जन्माला आलो होतो गायक म्हणून आणि 15 वर्षाच्या वयामध्ये मी दिल्लीमध्ये खूप सारे कॉम्पिटिशन जिंकणं सुरू केलं. आणि तेव्हा मी, माझे वडील अगम कुमार निगमजी आणि मम्मी शोभा निगमजी यांनी डिसाईड केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मुंबईला जायचं, कारण की माझं हे जे काही गाणं होतं ते नेक्स्ट लेवलला जाणं गरजेचं होतं. तर 18 वर्षाच्या असताना मी जेव्हा 12th पास केलं, मी मुंबईला गेलो आणि तेव्हा मी प्रयत्न केला की करस्पॉन्डन्स म्हणून शिकण्याचा. परंतु जेव्हा माझे एक्झाम झाले तेव्हा माझं पहिलं गाणं हिट अच्छा झालं. सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं फाड़ दिया एक अच्छा यार का. नाही, तुमचे बाबा इथे बसले आहेत. हो, मी यांना विचारू इच्छितो की इतर वेळी लोक आपल्या मुलांना बोलतात की डॉक्टर बना, सायन्समध्ये इंटरेस्टेड आहे, सायंटिस्ट बना. तुम्ही थांबवलं नाही हे कोणत्या लाईनमध्ये जात आहे सिंगर बनायला? नाही, ऍक्च्युली मी स्वतः सिंगर आहे, तर मला माहिती आहे की कोणत्या सिंगरची किती विशेषता आहे आणि तो कुठपर्यंत जाऊ शकतो. तर ते मी ओळखलं होतं की हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिंगर आहे आणि हा यामध्येच गेला पाहिजे आणि ज्यामध्ये याची सर्वात जास्त अगदी ॲबिलिटी, बरोबर त्याची ओळखलं क्षमता तुम्ही. आहे. अगदी बरोबर ओळखलं. परंतु सिंगर बनायच्या आधी ऍक्टिंग? हो, लहानपणी मी काही फिल्म्समध्ये काम केलं होतं ॲज अन ॲक्टर. नाही, त्याहूनही खूप आधी. चाइल्ड आर्टिस्ट हो, म्हणून? हो. उस्तादी उस्तादपासून प्यारा दुश्मन, तकदीर, कृष्णा, बेताबमध्ये सनी देओलचा लहानपण मी होतो बेताबमध्ये. सो मी खूप साऱ्या फिल्म्समध्ये ॲज अ चाइल्ड काम केलं होतं. काय झालं होतं की मुंबईला आलो होतो आणि लहानपणी मी काही वेळ मुंबईमध्ये राहिलो होतो. मी, पप्पा, मम्मी आणि माझी लहान बहीण. माझी सर्वात लहान बहीण पण इथे जन्माला आली होती मुंबईमध्ये. तर त्यावेळी होतं बाबा की ॲक्टिंग केली. त्यावेळी जोपर्यंत चाइल्ड आर्टिस्टमध्ये होतो. मग त्यानंतर सोडून मग दिल्लीला परत आलो. मग अभ्यास केला प्रॉपरली आणि गाण्यावर लक्ष दिलं आणि मग 91 मध्ये आम्ही लोकं परत आलो. जेव्हा मुंबईला गेलात तेव्हा खूप धक्के खावे लागले? हो, खूप जास्त. आणि काय होतं की प्रत्येक माणसाचे मापदंड वेगळे असतात धक्के खाण्याचे. काही लोकांना जेवणासाठी स्ट्रगल करावा लागतो आणि त्यामध्येही खूप जास्त त्रास होतो. माझ्या पप्पांनी जेवणासाठी खूप स्ट्रगल केलंय. त्यांनी खूप धक्के खाल्लेत माझ्या पप्पांनी. मी जेवणासाठी स्ट्रगल नाही केला, पण इमोशनल स्ट्रगल केलाय. जेव्हा कोणी तुमची इन्सल्ट करतो, जेव्हा कोणी तुमचे अभ्यासामध्ये इतके हुशार, तर स्कूलमध्ये टीचर तुमच्यावर प्रेम करतात आणि इथे काय करतोस रे? कोणी हे केले केलं असे? कशाला? बाहेरचे वॉचमॅन पण पहिले असं करताय. काय करू मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग घटना सांगतो. एक गाणं होतं. खत लिखना हमें खत लिखना. हे गाणं अनु मलिकजीने माझ्याकडनं गाऊन गेलं होतं. तर जेव्हा रिहर्सल होत होती, तर हा खूप छान इन्सिडेंट आहे. तुम्हाला माहीतच आहे की काय माणसाला सहन करावं लागतं. आणि मी एकदमच नवीन पोरगा
कधीच आयुष्यामध्ये इन्सल्ट पाहिली नाही. नेहमीच क्लासिक घरामध्ये आमचं वातावरण. आई-वडील पण आमच्याशी नेहमी आदराने बोलणारे आणि तिथे आपले लाडके आता तर माझ्यावर खूप प्रेम करतात. मीही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. तेव्हाही करत होतो. परंतु ते फटकळ आहेत. तुम्हाला माहितीच आहे. अनुमलिक फटकळ माणूस आहे. तर ते गाणी शिकवत होते. खत लिखना हमें खत लिखना. तर त्याचे बीट्स आहेत 6 आहेत. धक्कत ताकत धक्कत हे. मग मी विचार केला की याचा त्यामध्ये रिदम नव्हता वाजत. आय थॉट टक, टक टक, टक. टक. मी गात होतो की खत लिखना हमें खत लिख 1 2 3 4 1. जेव्हा की 1 2 3 1 2 3 ही बीट्स होते त्याची. आता पहिल्यांदा सांगितलं याचा अर्थ नाही की पहिल्यांदा शिकून जाईल. तर मग काय बोलले मला, अबे इथे हजाम बनायला आलास की सिंगर बनायला आलास? तुम्हाला सांगतो हा इन्सल्ट मला आजपर्यंत लक्षात आहे. मी त्यांना बोललो देखील की तुम्ही खूप खूप वाईट होतात. कसे तुम्ही सगळ्यांना रागवत असता, घाबरवत असता. ही इज लाईक अ बडी. तर मी त्यांना बोलू शकतो की तुम्ही किती डेंजरस माणूस होता आपल्या तरुणपणी. लहानपणी तुम्ही तुमच्या आईवडिलांना खूप मोठं टेन्शन देत असाल. तर बोलत होते की हो मी देत होतो. सो दिस इज दीज आर द काइंड ऑफ परंतु या ज्या त्यांनी गोष्टी तुम्हाला मोठे हिट सॉन्ग दिले. खूप संदेश से आते अनुमलजींचं हैं. माझ्या करिअरमध्ये अनुमलजींचं इतकं मोठं योगदान आहे की या गोष्टीला कधीच नकार देऊ शकत नाही की मी आयुष्यात जे काही आहे त्यामध्ये खूप मोठं स्थान, खूप जास्त प्रेम, खूप मोठं योगदान अनुमलजींचं आहे. अनडाउटेड अबाउट दॅट. संदेश से आते हैं जे माझं पहिलं हिट गाणं होतं, ज्यामुळे लोकांना माहीत झालं की मी चांगलं गाऊ शकतो, ते अनुमलजींचंच होतं. रिफ्युजी पासून इस प्यार को मैं क्या नाम दूं. सगळी गाणी तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें हो गया है. तर ही इज डुईंग मला खूप. आणि आजपर्यंत मला आताही मी बेगम जानमध्ये गाणं गायलं होतं त्यांच्यासाठी. सो त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि एक वेगळं स्पिरिच्युअल नातं आहे आमचं. परंतु हिट झाले जे गाणे आहेत ते गायकीवाले नव्हते, ते रिदमवाले गाणे होते. कोणते दिल गाणं? दीवाना. ये दिल दीवाना. हो नाही यामध्ये गायकी होती. तुम्हाला सांगतो मी कुठे पण म्युझिकमध्ये लोक टाईपकास्ट होऊन जातात. जसं माझं संदेश हे गाणं आलं तसं काही लोक म्हणाले हा चांगलं गातो पण रफी साहेबांसारखा गातोय. पेट्रियोटिक गाणं आलं तर देऊ शकतो त्याला पण गाणं. आणि ते असं नाही होऊ शकत ना. मला ट्रेंडिंग गाणं हवं होतं. मला मेनस्ट्रीम गाणं हवं होतं. मला माहित होतं की मी वेस्टर्न म्युझिक ऐकतो, मी इंग्लिश गाणी ऐकतो, तर मला आजची गाणी द्या. तर हे जे गाणं गायलं होतं, हे जे दिल दिवाना गाणं आलं होतं, याने मला एक ती जागा दिली की जिथे हा गायकीवालं गाणंही गाऊ शकतो आणि हा ॲटिट्यूडवालं पण गाणं गाऊ शकतो. तोपर्यंत असं कोणतंही गाणं आलं नव्हतं. आज तुम्ही ऐकता थोडं वेस्टर्नाइज सिंगिंग. दिस वॉज द फर्स्ट सॉन्ग ज्याने तो पाथ बनवला की हो इंडियन फिल्म म्युझिकमध्ये अशा प्रकारचे वेस्टर्नाइज कॉन्सेप्टचे गाणे, अग्रेसिव्ह गाणेही येऊ शकतात. सो त्या गाण्याने मला खूप मदत केली अँड आय फील बोथ द सॉन्ग कॉम्प्लिमेंट्स ईच अदर. आणि हे जे गाणे गायले होते तुम्ही, क्या है तेरा मोबाइल नंबर? बघा प्रत्येक मनुष्याला बघा माझे पहिले उस्ताद रफी साहेबांबद्दल मी हे म्हणेल की जसं रफी साहेबांनी केलं होतं ते गाणं ओ दुनिया के रखवाले. तेही करत होते की सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यारे. तर त्यांनी ते पण गाणं गायलं होतं आणि चाहे कोई मुझे जंगली कहे. हे पण गायलं होतं. तर तसेच व्हॉट इज मोबाईल नंबर माझ्यासाठी ॲज अन आर्टिस्ट आणि त्यांचा शिष्य असल्याच्या नात्याने हे माझं होतं की लोक मला प्रत्येक गाण्यामध्ये ऐकावेत. मला कलहुनासारख्या स्पिरिच्युअल गाण्यांमध्ये ऐकावं, मला पेट्रियोटिक गाण्यामध्ये ऐकावेत, मला कॉमेडी गाण्यामध्ये ऐकावं. मी खूप सारे कॉमेडी गाणे पण गायले आहेत ज्यामध्ये खरं तर हे रोमॅन्टिक गाणं पण आहे पण कॉमेडीज गाणं आहे ना. व्हॉट इज मोबाईल नंबर हे तर कॉमेडीज आहे ना. तशी मी खूप गाणी गायली आहेत आणि या गाण्याने मला एक विस्तार एक दिला दोन जरा ॲज अ गायक. उदाहरण सांगून द्या. कोणते कॉमेडी गाणे? एक गाणं मी गायलं होतं त्याची पहिली लाईन मला आठवत नाही. विनोद राठोड आणि मी गायलं होतं. मी पूर्ण गाणं अल्ताफ राजासारखं गायलं होतं. ते मैं सूरज हूं ना 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 ना. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली. असं गायलं होतं मी. मग जसं व्हॉट इज मोबाईल नंबर आहे याला जर माझी इच्छा असती तर मी What is mobile number? What is your style number? करनी है. रोमॅन्टिक गायलं असतं. पण मला माहित होतं की हिरो कोण आहे. गोविंदा. तो कॅरी करेल, तो बदमाशी करणार. What is mobile number? What is your style number? करनी है प्यार. What is your. तर ते पे जे काही गाणं आहे. सो हे याला मी वेगळ्या स्टाईलमध्ये गाण्याचा प्रयत्न केलाय.
मग एक गाणं होतं जे तुम्हाला सांगितलं आता, इस प्यार को क्या नाम दूँ. मी नेहमी बोलतो की लोकांना माहीत नाही की गाणं ॲक्चुअली मी लकी अलीकडनं इन्फ्लुअन्स होऊन गायलंय. बिकॉज त्यांच्या गायकीची स्टाईल एक आय यूज्ड टू ऑल्वेज लाइक लकी अली यांचा आवाज एक वेगळा आवाज होता. तर मग मी ते गाणं इस प्यार को मैं क्या नाम दूं, हो बेचैन दिल को कैसे आराम दूं. वो 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 तर आय हॅव स्टार्टेड लाइक हिम. मी ऐकले की तुम्ही खूप सारे सिंगर्सला एकत्र करून एक साथ 40 गाणे गाऊ शकता एक दुसऱ्याला एकत्र करून. मी आता एका अवॉर्ड फंक्शनमध्ये केलं होतं. मिर्ची अवॉर्ड. हो. मला जितकं आठवतंय मी आता तुम्हाला थोडंसं सांगतो. फॉरगिव्ह मी जर कारण मी त्यावेळेस पाठ केलं होतं. आता यांनी मला अडचणीत टाकून दिलं आहे. अकस्मात अडचणीत टाकलेले. तर मी तुम्हाला ऐकवतो. तेरा प्यार प्यार प्यार, तेरा प्यार प्यार प्यार, हुक्का बार बार देखो, हजार बार देखो, मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है ना, बोलो बोलो है ना, बोलो बोलो. पापा को मम्मी से, मम्मी को पापा कहते हैं, बड़ा नाम करेगा, मगर ये मेरा दिल प्यार का दीवाना, दीवाना दीवाना, प्यार मांगा है तुम्ही से, ना इनकार करो, पास बैठो जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं, नहीं नहीं अभी नहीं, थोडा करो इंतजार. हे असं केलं होतं मी थोडंफार असं त्यामुळे थोडंसं एक काळ होता जेव्हा हो. प्रत्येक दुसऱ्या फिल्म मध्ये सोनू निगमचे गाणे असायचे. ज्यावेळी शाहरुख खानचे गाणे तुम्ही गात होते. माझ्याजवळ खूप मोठी यादी आहे. हो. आता कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, एका वेगळ्या प्रकारचे गाणे म्हटले तुम्ही हो. आणि भरपूर लोकांनी त्याला प्रेम दिलं. हो. स्टेप बाय स्टेप झालं सगळं. माझ्या आयुष्यामध्ये ओव्हरनाईट सक्सेस कधीच नाही आली. अच्छा सिला दियापासून कहाणी सुरू झाली. इश्क में हम तुम्हें क्या बताएं, हे सगळे लहान असेल, जन्मले पण नसेल कदाचित ह्यामधले काही लोक. किस कदर चोट खाए हुए हैं. हे झालं. त्यानंतर टेलिव्हिजनवर मी एक शो केला सारेगमा, जो खूप फेमस झाला आणि त्यानंतर लोकांना समजलं, ओळखणं सुरू केलं की मी काय विचार करतो, मी कसा बोलतो. आणि त्यानंतर मी 97 मध्ये संदेश आते है, मी ते तुम्हाला थोडंसं गाऊन दाखवतो. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन जातो. कसं माझ्या हिशोबाने थोडंसं जे मला माझे गाणे लक्षात आहे, ज्यांनी मला माझ्या लाईफमध्ये माइलस्टोनचं काम केलंय. त्यानंतर मग ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना. तर हे गाणं हिट झालं. त्यानंतर व्हॉट इज मोबाईल नंबर. मग ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. हे असं आलं. त्यानंतर सूरज हुआ मध्यम, चांद जलने लगा, आसमां ये हाय क्यों पिघलने लगा, मैं ठहरा रहा ज़मीं चलने लगी, धड़का ये दिल सांस थमने लगी. हो क्या ये मेरा पहला पहला प्यार है सजना, क्या ये मेरा पहला पहला प्यार है. मग हे आलं. मग त्याच फिल्ममध्ये आलं
कह दो ना यू आर माय सोल. एकदम वेगळं जनरचं गाणं. कुठे हे सुरजोहा मध्यम, कुठे हे बोल चुडिया बोल कंगना. हे आलं. मग पुढच्या फिल्ममध्ये कल हो ना हो बिकेम असं कल्ट आलं की मी नेहमी बोलतो की जेव्हा मी माझे शेवटचे श्वास घेत असेल आणि जेव्हा अल्टिमेटली न्यूज येईल रजतजी बोलत असतील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचं निधन झालंय, तर त्यावेळी यांच्या टीव्हीवर वाजत असेल हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो न हो. मग त्यानंतर काय होईल जर मी वाचलो तर तर किसका है ये तुमको इंतजार में होना. तर माझ्या आनंदामध्ये गाणं गातील. अरे हे तर महत्वाचं गाणं विसरलो मी. तू ही तू सतरंगी रे, तू ही तू मन रंगी रे. वन ऑफ द माय बेस्ट सॉन्ग. सो खूप गाणे गायलेत. मग आता अभी मुझबे कही आलंय जे अग्निपथ मध्ये गायलंय. जीने के हैं 4 दिन ओ बाकी है बेकार दिन. सो आय बीन रिअली लकी. जेव्हा तुम्ही गाण्याचे रील्स माझ्यासाठी चालवत होते तर मला रडू येत होते यासाठी, कारण की मी विचार करतो की देवाने खूप मला दिलंय. आय एम रिअली हॅपी. द गॉड इज व्हेरी काइंड. देवाने इतके दिले, लोकांनी इतके प्रेम दिले तुम्हाला. हो. ॲज अ सिंगर लोकांनी खूप प्रेम दिले, परंतु तुम्ही हिरो बनायला गेले होते. अरे आता फिल्मचे नाव बघा, लव्ह इन नेपाल. हो. तर अचानक ही हिरो बनण्याची हौस कुठून आली? झालं असं की मी हिरो बनायच्या आधी व्हिडिओज केले होते खूप साऱ्या गाण्यांचे, आणि त्याला बघून कदाचित डायरेक्टर प्रोड्युसर्सला वाटलं आम्ही यांना फिल्म देऊ शकतो. तर मी स्वतःसाठी कधीच फिल्म नाही बनवली. माझ्याकडे ऑफर्स आल्या समोरून, आणि माझं हे खरंच मानणं आहे की तुमच्या नशिबात जे असतं ते तुमच्याबरोबर घडतं. मी जे काही आहे आज, मी माझी गाणी बघून ऐकून रडत का होतो? कारण की मी फक्त हात जोडून बोलत होतो, थँक्यू गॉड, तुम्ही मला संधी दिली, तुम्ही मला इतकं मोठं केलं. मी हा विचार नाही करत की अरे बघितलं सोनू निगम तू काय काम केलंय सर. तसंच माझं हे मानणं आहे की जे होणार आहे ते नक्कीच होणार आहे. नशीब असतं, देवाचा आशीर्वाद असतो, लोकांचे आशीर्वाद असतात. माझ्या डेस्टिनीमध्ये त्यावेळी योग्य फिल्ममध्ये काम करणं नव्हतं लिहिलं. मी तुम्हाला एक चांगलं एक्झाम्पल देतो. हे लोक हसतील, बट तुम्हाला त्यामागचं लॉजिक सांगतो मी. एक फिल्म आली होती जानी दुश्मन. आता तुम्ही बघा त्याच्या मागचं लॉजिक बघा. मला काय माहित होतं फिल्म काय होणार आहे? मी नवीन मुलगा, माझ्यावर कोणाचा वरदहस्त नाहीये ॲज अन ॲक्टर की मला गाईड करेल, भाऊ हे नको करूस, हे नको करूस, फिल्म बनवा. मी काय विचार केला, सनी देओल, अक्षय कुमार पागल तर नसतील, सुनील शेट्टी आहे त्यामध्ये, आफताब पण आहे, अर्शद वारसी आहे, मनीषा कोइराला आहे, इतके लोक, आणि आदित्य पांचोली आहे. इतके 11 लोक तर पागल नाहीत ना. ही फिल्म इतकी खराब बनू शकते की जे लोक सीझन ॲक्टर आहेत, ज्यांचा आपण रिस्पेक्ट करतो, अक्षय, सनी देओलजी आणि सुनील शेट्टी, हर्षद पण इतके चांगलं काम करतात, आफताब आपला, ते लोक इतकं रॉंग डिसिजन कसे घेऊ शकतात? सो बट माझ्या नशिबामध्ये हेच होतं, ते सर्वच्या सर्व रॉंग होणार होते. ते तुमच्या फिल्म नशिबामुळे सगळे फेल होऊन गेले. असं अजिबात नाहीये. नाही, ते कलेक्टिव्ह होतं. इट वॉज अ कलेक्टिव्ह बॅड लक फॉर ऑल ऑफ अस. कोणी पण माणूस खराब फिल्म बनवण्याचा प्रयत्न नाही करत. माझ्या मते राजकुमार कोहलीजीने पूर्ण प्रयत्न केला असेल, बट त्या फिल्मचं काही नव्हतं होणार, आणि ते बेसिकली वन ऑफ द बिगेस्ट डेंट्स ऑफ माय करिअर. त्यानंतर मी फिल्म्समध्ये काम करण्याचा विचारच सोडून दिला. मला खूप लोकांनी बोलवलं, पण मी विचार केला की जोपर्यंत मला माझ्या आतून आवाज नाही येत तोपर्यंत फिल्ममध्ये काम नाही करणार. आणि मी त्यानंतर कधी फिल्ममध्ये काम केलं नाही, आणि मी खूप संतुष्ट आहे सर. मला म्हणजे माझी भूक इतकीच आहे आयुष्यामध्ये. मला जितकं काही मला मिळालंय ना, यानंतर जर देखील मी भुक्कडसारखा फिरत असेल तर माझ्या इतका कृतज्ञ कोणीच नाही आहे. सो आय एम रिअली सॅटिस्फाईड.